त्या सर्व सहकार्याने आमचं म्हणजे मग हे एक प्रकारे आमच्या पक्षाची बदनामीच आपण करत नाही का? हाही माझा सवाल आहे. आम्ही करतोय. पाठीमागची स्टोरी विचार ना. एक मिनिट आम्ही बदनामी करतोय. प्रश्नच नाही. आपण मला विचारताय की आक्रोश झाला अहो आक्रोश झाला नाहीये असं सांगा. मग आक्रोश करणारे कार्यकर्ते तुमचे नाहीयेत असं सांगा. व्हिडिओ खोटे आहेत असं सांगा. मग आम्ही बदनामी करतोय. व्हिडिओ खोटे आहेत का? नाही. आक्रोश नाही झालाय का? नाही. मग आमच्यावर कशाला खापर फोडताय तुम्ही? तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते जर शिस्त पाळत नसतील, तुमच्या नेत्यांना जबाब विचारत असतील तर कार्यकर्त्यांना उत्तर द्या. माध्यमांवर कशाला खापर फोडताय? माध्यमांनी जे व्हिडिओ चालवायचे नाही. मग माध्यमांनी चालवा ना आपल्याला त्याचं, पण त्याच्या पाठीमागची चोरी काय तिथं समजून घ्या. आपण ती मी सांगतोय ती ऐकून घ्या. आणि ते कार्यकर्ते बोलले ते काय होतं? मग ते चुकीचं होतं. ते कार्यकर्ते जे जाब विचारत होते तेही कॅमेऱ्यावर बोलले. मुलांना तिकीट दिली नाही, त्यांनी फॉर्म मागे घेतले. तिथे सामान्य कार्यकर्त्यांना प्रश्न त्यांचा विचारत नाहीये ना. प्रश्न मी त्यांना या निवडणुकीत नाही मिळाली संधी, पुढच्या निवडणुकीमध्ये मिळेल. ते काय सामान्य कार्यकर्ते नाही आहेत ना. हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांसाठी विचारतोय. त्याचा खापर तुम्ही माध्यमांवर का फोडताय? माध्यमांनी काय केलंय? जे दिसलं तेही दाखवायचं नाही अशी जबरदस्ती आहे का? माझं म्हणणं आपल्याला असं आहे की तुम्ही निश्चितपणे दाखवा कविताजी, त्याच्या पाठीमागे नेमकं घडलं काय ते बघा ना. मी काय सांगतो आपल्याला 122 जागांकरता 1150 इच्छुक असतील तरी असं होईलच. म्हणजे ज्यानं मोठ्यानं गळा काढला, जो पत्रकारांना तिथं फोन करून आपल्या सोबत घेऊन गेला, ज्याने तिथे तमाशे केले, त्या माणसाची निवडून येण्याची क्षमताच नसेल तर तुमची जबरदस्ती काय की आम्ही त्याला तिकीट दिलं पाहिजे? आम्ही कुठे म्हणतो तिकीट द्या म्हणून? पाठीमागची परिस्थिती आम्ही कधी एक वाक्य सांगा, एक वाक्य माध्यमांचं सांगा की माध्यमांनी सांगितले तिकीट द्या म्हणून. काही सांगताय अजितजी? कम ऑन. माझं म्हणणं आपल्याला इतकंच आहे. मग काय आपली अपेक्षा आहे? मी तुम्हाला त्या व्हिडिओ माझी अपेक्षा काही नाहीये. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा त्या तुम्ही पूर्ण करा. आमच्या अपेक्षा काय घेऊन बसलात? आमच्या थोडी अपेक्षा आहेत तुमच्याकडनं